वाफेप्रमाणे आमचे जीवन आहे. परंतु आम्ही हे नेहमी लक्षात ठेवावे की याच मानवी जीवनाला भविष्यातील पुनरुत्थानाची आणि रूपांतराची आशा आहे, पण केवळ ठराविक लोकांना. काय त्या ठराविक लोकांमध्ये आपली गणती आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा जेव्हा जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी बोलले जाते तेव्हा तेव्हा या जीवनानंतर पुढे काय याचा देखील विचार करण्यात येतो. प्रियांनो, आजचे अध्ययन हे मानवी जीवनाच्या क्षणभंगूर स्वरूपावर आणि मृत्यूपलीकडे असलेल्या दैवी दयेच्या आशेवर प्रतिबिंबित करणारे आहे. इयोब दुःखानंतरही मूळ पापाच्या सिद्धांतावर आणि शिक्षेपेक्षा दैवी दयेची आवश्यकता यावर विश्वास व्यक्त करतो. त्यानंतर आपण पाहू की इयोबाचा मित्र अलिफस आता पुन्हा त्याच्याशी बोलत आहे. त्याने इयोबाला काय सांगितलंय हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इयोबाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज आम्ही 14व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. इयोबाचे पुस्तक 14वा अध्याय, पहिली 3 वचने वाचूया. स्त्रीपासून जन्मलेला मानव प्राणी अल्पायू व क्लेश भरीत असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो. तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही. अशावर तू डोळा ठेवितोस काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय? श्रोत्यांनो, इयोब जे म्हणत आहे ते अगदी सत्य आहे. कष्ट मानव जातीसाठी अटळ आहेत, त्यातून त्याची सुटका नाही. आणि जेवढे कष्ट अटळ आहेत तेवढाच मृत्यूही मानवासाठी अटळ आहे. जसे फूल खुडल्या जाते तसा मानवावर मृत्यू घाला घालतो. पुढे तो 4थ्या वचनात म्हणतो, अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही. इयोबाचे हे बोलणे अगदी खरे आहे, पण त्याच्या मुळाशी काय कारण आहे हे तुम्हाला माहीत आहे काय? मानवासाठी दुःख व मृत्यू अटळ का आहेत हा प्रश्न तुम्ही अनेकदा विचारला असेल. पवित्र शास्त्र आम्हाला त्याचे अतिशय योग्य उत्तर देते. जेव्हा देवाने आदम व हवा यांना निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना एका विशिष्ट झाडाचे फळ न खाण्याची सूचना दिली. परंतु आदम व हवा यांनी देवाची आज्ञा ऐकली नाही. त्यांनी ते फळ खाल्ले. या त्यांच्या कृत्याद्वारे त्यांनी अवज्ञेचे म्हणजे आज्ञा न पाळण्याचे पाप केले व पाप त्यांच्या जीवनात आले. या पापाचा परिणाम त्यांना भोगावाच लागला. देवाने आदाम व हवा यांना शाप दिला व त्याने आदामाला काय सांगितले ते उत्पत्तीचे पुस्तक 3रा अध्याय 17 व 19 या वचनात आम्हाला वाचायला मिळते. परमेश्वराने म्हटले, तू आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्टाने भूमीचे फळ खाशील आणि तू माती आहेस आणि मातीकडे तू परत जाशील. परमेश्वर हवेला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गरोदरपण पुष्कळपट वाढवेन. तू दुःखाने लेकरे प्रसवशील. प्रिय श्रोत्यांनो, आदाम व हवेच्या अवज्ञेच्या पापामुळे जगात अशा प्रकारे दुःख, कष्ट व मृत्यू आले. त्यांचा पवित्र परमेश्वराबरोबरचा संपर्क तुटला. पण तरीही प्रभू परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे, म्हणून त्याने या पापी मानवाने त्याच्याकडे यावे यासाठी एक मार्ग तयार केला. तो मार्ग म्हणजे त्याचा स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त होय. पापी मानव पवित्र देवापर्यंत स्वतःच्या कर्माने किंवा सद्गुणांनी पोहोचू शकत नाही. म्हणून या दोघांना सांधण्यासाठी, एकत्रित आणण्यासाठी कोणीतरी मानवाच्या पापांना झाकणे आवश्यक होते. त्याची खंडणी भरून देणे, शिक्षा भोगणे आवश्यक होते. व ते फार जिकरीचे, कष्टाचे, यातना देणारे काम येशू ख्रिस्ताने केले. त्याने आपले रक्त वधस्तंभावर सांडवले, जेणेकरून देवासमोर मानवाच्या पापाची शिक्षा भोगल्या जाईल. श्रोत्यांनो, हे एक महान व सुंदर सत्य आहे. या सत्यावर मनापासून विश्वास ठेवल्याने आणि पश्चातापी मनाने येशूचा आपला उद्धारक म्हणून स्वीकार केल्याने तुमचा देवाबरोबर समेट होईल.
जर ख्रिस्ताच्या या त्यागाद्वारे व्यक्त झालेली देवाची प्रीती तुम्ही अजूनही स्वीकारली नसेल, तर ख्रिस्ताकडे येण्यास विलंब लावू नका. 5वं वचन सांगतं, मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे. तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमिली आहे, ती त्याला ओलांडता येत नाही. या ठिकाणी योब म्हणतो की मानवावर सर्व बाजूंनी पुष्कळ मर्यादा घातल्या गेल्या आहेत व तो मृत्यूकडे केवळ मरणाकडे वाटचाल करीत आहे. हे संपूर्ण जीवन दावीद आपल्या स्तोत्रात म्हणतो त्याप्रमाणे मृत्यूछायेच्या दरीतला प्रवास आहे व शेवटी ही दरी अधिक आणि अधिक निमुळती होत जाते व तिच्या टोकाशी आम्हाला मृत्यू गाठतो. म्हणजे आम्ही सतत मरणाच्या छायेत वावरत असतो. कोणीतरी असे म्हटले आहे की जो क्षण आम्हाला जीवन देतो तोच क्षण आमच्यापासून ते काढून घ्यायची सुरुवात करतो. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर प्रत्येक जन्माला मृत्यूचा शाप असतो. जन्म म्हटले की मृत्यू अटळ आहे. तो पुढे काय म्हणतो ते आपण 14 अध्याय 7 ते 11 वचनांमध्ये वाचूया. वृक्षांची काहीतरी आशा असते, तो तोडीला तरी पुन्हा फुटतो, त्याला धुमारा फुटावयाचा राहत नाही. जमिनीत त्याचे मूळ जून झाले असले, त्याचे खोड माती सुकून गेले असले तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते. नव्या रोप्याप्रमाणे त्यास फांद्या येतात. पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो. मनुष्याने प्राण सोडिला म्हणजे तो कोठे असतो? समुद्राचे पाणी आटून जाते, नदी आटून कोरडी होते. श्रोत्यानो, या ठिकाणी योबाने मानवाची तुलना झाडाबरोबर केली आहे आणि झाडाचे खोड जरी सुकून गेले तरी त्याच्या मुळांना पाण्याच्या वासाने कोंब फुटतात. परंतु मानवाचे तसे नाही. तो एकदा मरण पावल्यावर त्याचे काय होते हा प्रश्न योबाने या ठिकाणी उपस्थित केला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटते की प्रत्येक व्यक्तीने हा प्रश्न स्वतःला विचारणे फार फार आवश्यक आहे. माझे मृत्यूनंतर काय होणार? मी त्यानंतर जिवंत राहीन की संपूर्णपणे शून्यवत होईन? मी जर जिवंत राहिलो किंवा जिवंत राहिले तर मी कोणता आकार, कोणते रूप घेईन? ते माझे जीवन कशा प्रकारचे असेल? त्यामध्येही सुखदुःखे असतील की फक्त वेदना असतील की मला कशाचीही उणीव भासणार नाही, जाणीव उरणार नाही? माझी पूर्ण खात्री आहे की आपल्यापैकी कोणालाही मरणानंतर शून्यवत व्हायला आवडणार नाही. आपण मेल्यानंतरही लोकांनी आपली आठवण ठेवावी यासाठी आपले नाव तरी मागे ठेवावे असे लोकांना वाटते. त्यासाठी घराण्याच्या वंशाद्वारे नाव टिकावे म्हणून लोक मुले असण्याचा अट्टहास करतात. मुलगी वंशाचा दिवा चालू शकत नाही म्हणून ती नको असे त्यांना वाटते. कोणी आपल्या सत्कृत्यांमुळे तरी लोक आपल्याला आठवणीत ठेवतील म्हणून दानधर्म करतात, चांगली कृत्ये करतात. कोणी चांगले काम करणे आपल्याला जमत नाही म्हणून कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने प्रसिद्धी मिळवून लोकांच्या आठवणीत राहण्याचा प्रयत्न करतात. तर कोणी जगावेगळ्या गोष्टी किंवा साहस करून जगाच्या इतिहासात अमर व्हायचा प्रयत्न करतात. श्रोत्यानो, मानवाचे हे सर्व प्रयत्न मरणानंतरही जगण्याचे आहेत. पण या सर्व प्रयत्नांमुळे मानव कायम जगू शकतो हे मला पटत नाही. त्याचे नाव लोक काही काळ लक्षात ठेवतील, पण ते कधीतरी ते नाव विसरून जातील. शेवटी मानवाच्या आत्म्याचे काय? तो कुठे जाईल? तो भटकंती करीत राहील की शांत ठिकाणी जाईल? मला माहीत आहे की तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आज हे प्रश्न आहेत आणि मला वाटते की या प्रश्नांचे उत्तर योब पुढच्या काही वचनांमध्ये अप्रत्यक्षपणे देणार आहे आणि या अप्रत्यक्ष उत्तरातून योबाचा विश्वास आम्हाला दिसून येईल. वाचूया श्रोत्यानो 12 ते 14 वचने. 14 अध्याय 12 ते 14 वचने. तसा मनुष्य पडला म्हणजे पुन्हा उठत नाही. आकाशाचा विलय होईतोवर तो जागृत होणार नाही आणि त्याला झोपेतून कोणी जागे करणार नाही. तू मला अधोलोकात लपविशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टी आड ठेविशील. माझी मदत नियमित करून मग माझी आठवण करशील तर किती बरे होईल. मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. श्रोत्यानो, या वचनातून आम्हाला जाणवते की योबाला एक आशा आहे. आपण शून्यवत होणार नाही असा त्याला भरोसा वाटतो. शारीरिक मृत्यूमुळे आपण झोपल्याप्रमाणे असलो तरी जेव्हा देव आपल्याला हाक मारेल तेव्हा आपण उठू शकू याची त्याला खात्री आहे. म्हणजे मरणानंतर जीवन आहे असा त्याचा विश्वास आहे. मरण म्हणजे मानवाचा शेवट असे त्याला वाटत नाही. निराशेत आशेचा किरण असे आपण म्हणतो ते हेच आहे. श्रोत्यानो, मी मरणानंतरही जिवंत असणार आहे हे सत्य मला मोठे समाधान देणारे आहे. प्रिय श्रोत्यानो, तुम्हाला ही एक फार मोठी आनंदाची गोष्ट माहीत आहे काय? की आमच्या मरणानंतरही आम्ही जगणार आहोत व जेव्हा देवबाप आम्हाला हाक मारेल तेव्हा आम्ही उठणार आहोत.
योबाला हे सर्व कसे होईल हे माहीत नसेल, पण ते तसेच होणार आहे असा त्याचा नक्कीच विश्वास होता. या मरणानंतरच्या जीवनाविषयी पवित्र शास्त्र आम्हाला फार स्पष्ट अशी शिकवण देते. आदम व हव्वा यांनी पाप केले आणि मानवासाठी मृत्यू अटळ झाला. परंतु देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला या जगात मानव म्हणून पाठवले. तो मानव म्हणून जगला व त्याने आपल्या जीवनाच्याद्वारे व शिकवणुकीच्याद्वारे देवाचे मार्ग मानवाला कळवले. आणि त्याला जेव्हा वधस्तंभावर खीळ ठोकून मारण्यात आले तेव्हा तो मरण पावला. त्याला पुरण्यात आले. परंतु फार नवलाची व आनंदाची गोष्ट म्हणजे तो 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला. म्हणजे तो कायम मृतावस्थेत राहिला नाही. त्याचे पुनरुत्थान झाले. त्यानंतर त्याने 40 दिवस आपल्या शिष्यांना व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सतत दर्शन दिले. त्यानंतर त्याला स्वर्गात उचलून घेण्यात आले व पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तो आता पित्याच्या म्हणजे प्रभू परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना नेण्यासाठी लवकरच तो येणार आहे. परंतु या सर्व नवलाच्या पण खऱ्या गोष्टींना धरून आमच्यासाठी एक फार सुंदर गोष्ट होणार आहे. ती म्हणजे जे कोणी येशूच्या वधस्तंभावरच्या मरणावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात ते शारीरिकरित्या मरण पावले तरी ते पुन्हा जिवंत होतील. त्यांचे पुनरुत्थान होईल. त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. या संदर्भात पॉल करिंथकरास पहिले पत्र 15 20 ते 23 या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. तर आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे. तो निजलेल्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याकडून मरण आले म्हणून मनुष्याकडून मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण जसे आदामात सर्व मरतात तसेच ख्रिस्तात सर्व जिवंत केल्या जातील. श्रोत्यानो, केवढा दिलासा देणारे आहे हे वचन होय ना. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्याने मी मरणातून उठणार आहे. पुढे पॉल करिंथकरास पहिले पत्र 15
52 ते 55 या वचनांमध्ये म्हणतो, क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस कारण करणा वाजेल आणि मेलेले ते अविनाशी असे उठवल्या जातील आणि आपण पालटले जाऊ. कारण या नाशवंताने अविनाशीपण नेसावे आणि हे मरणारे याने अमरपण नेसावे हे आवश्यक आहे. आणि हे नाशवंत अविनाशीपण नेसेल आणि हे मरणारे अमरपण नेसेल, तेव्हा हे लिहिलेले वचन घडून येईल की मरण विजयात गिळून टाकले आहे. अरे मरणा, तुझा जय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे? प्रिय श्रोत्यांनो, आमचे हे मर्त्य शरीर नष्ट होऊन आम्हाला अविनाशी शरीर प्राप्त होईल व आम्ही प्रभू पित्याच्या व येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सहवासात सर्व काळ राहू. केवढा मोठा हा दिलासा आहे, केवढी सुंदर आशा आहे ही. आता मरणाचे भय धरायची गरज नाही. अपघाती मृत्यूला घाबरायचे कारण नाही, कारण मेल्यानंतर आम्ही ख्रिस्ताच्या मधुर सहवासात असणार आहोत. श्रोत्यानो, ह्याची मला 101% खात्री आहे. हे जीवन एक मृत्यूची सावली असलेल्या दरीतल्या प्रवासासारखे असेलही, पण त्या मृत्यूनंतर मला माझा तारक ख्रिस्त भेटणार आहे. यापेक्षा दुसरी कोणतीही सुंदर आशा आमच्या जीवनात असू शकत नाही. योबाच्या मनात खोलवर कुठेतरी ही आशा होती. या 14व्या अध्यायाच्या पुढच्या वचनांमध्ये योबाचे मृत्यूविषयीचे विचार आम्हाला वाचायला मिळतात. परंतु आपण आताच योबाच्या मनातला खोलवर रुजलेला विश्वास पाहिला. तो या पार्श्वभूमीवर फार महत्वाचा आहे. मृत्यूच्या भयान व अंधाऱ्या पार्श्वभूमीवर लकाकणाऱ्या प्रखर सूर्यकिरणाप्रमाणे आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये मरणानंतरच्या जीवनाची आशा आहे. आता श्रोत्यांनो, आपण 15व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करीत आहोत. योबाच्या 3 मित्रांचा योबाबरोबर झालेला संवाद आपण ऐकला. आधी अलिफज, मग बिल्दद आणि नंतर सोफर या तिघांनीही योबावर गुप्त पापाचा आरोप केला. योबाच्या गुप्त पापामुळे तो दुःख भोगत आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यांच्या या आरोपामुळे योबाचे दुःख अधिकच वाढले, कारण मित्र म्हणून त्यांची योबाला काही मदत तर झालीच नाही, पण मनस्ताप मात्र झाला. योबानेही त्यांना चांगले खरबडीत उत्तर दिले. आता त्यांच्या या संभाषणाची दुसरी फेरी आपण पाहणार आहोत. या दुसऱ्या फेरीची सुरुवात अलिफजच्या बोलण्याने होते आणि आपण पाहिले की अलिफज अध्यात्मवादावर विश्वास ठेवणारा होता. त्याला स्वप्न आणि दृष्टांत ह्यावर विश्वास वाटत होता. त्याला वाटत होते की त्याचा अनुभव जगावेगळा आहे आणि तो इतरांनी ऐकायलाच पाहिजे. आजकाल अनेक विश्वासणारे लोक आपले देवाबरोबरचे अनुभव इतरांना सांगण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना वाटते की त्यांचे अनुभव बहुमूल्य आहेत आणि त्यातून काहीतरी शिकता येण्यासारखे आहे. त्या अनुभवांमधून काही सत्य ते शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रिय श्रोत्यांनो, देवाच्या विपुल कृपेचा अनुभव घेणे गैर नाही. त्याचा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षाही मधुर सहवास अनुभवणे आनंददायक आहे. परंतु त्यावरून त्याच्याविषयी अनुमान काढणे व अनुमानावर विश्वास ठेवून चालणे धोक्याचे आहे. हे अनुभवच सत्य आहेत असे मानणे चुकीचे आहेत. यामुळे खरे जे सत्य आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. देवाचे वचन हे ते खरे सत्य आहे. आमचे अनुभव त्या सत्याच्या अनुषंगाने असायला हवेत. ते अनुभव देवाच्या वचनाच्या चौकटीत बसायला हवेत. नाहीतर ते अनुभव आम्हाला देवाच्या फारसे जवळ नेत नाहीत. देवाच्या समक्षतेचा विलक्षण वेगळा अनुभव येणे काही गैर नाही, पण तो अनुभवच उराशी घेऊन बसणे व देवाचे सत्यवचन न जाणणे हे चुकीचे आहे. मला वाटतं अलिफजची स्थिती या माणसासारखी होती. त्याच्याजवळ अनुभव असले तरी तो खऱ्या व जिवंत देवाला एक प्रेमळ पिता, दयाळू प्रभू म्हणून ओळखत नव्हता आणि स्वतःच्या अनुभवांचा ढिंडोरा पिटविणाऱ्या लोकांशी बोलणे कठीण गोष्ट आहे. 15वा अध्याय 1 ते 3 या वचनांमध्ये तो योबाशी काय बोलत आहे ते आपण वाचूया. 15वा अध्याय 1 पासून 3 वचने. मग अलिफज तेमाने म्हणाला, सुज्ञ पोकळ ज्ञानाच्या गोष्टी बोलेल काय? आपले अंतर्याम पूर्वेच्या वाऱ्याने भरील काय? निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करेल काय? अलिफजने आता योबावर कडक टीका करायला सुरुवात केली आहे. तू एक पोकळ बडबड करणारा माणूस आहेस. खरोखर तुझ्या बडबडीला अर्थ नाही असेच त्याला योबाला म्हणायचे आहे. पुढे तो सतत योबाला दोष देत राहतो. 4 ते 14 वचने वाचूया. तो काय म्हणतो पहा. तू तर देवाचे भय सोडिले आहे. तू देवचिंतनाचा संकोच करीतोस. तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलावयास शिकवितो. तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते. तुझेच तोंड तुला दोषी ठरवित आहे, मी नाही. तुझ्याच मुखावाटे तुझ विरुद्ध साक्ष निघत आहे. पहिला पुरुष
असा तूच जन्मलास काय? पर्वतांपूर्वी तुझी उत्पत्ती झाली काय? देवाचे अंतस्थ रहस्य तुला कळले आहे काय? अकलेचा मक्ता तूच घेतला आहे काय? आम्हाला कळत नाही असे तुला काय ठाऊक आहे? आम्हाला अवगत नाही अशी तुला काय माहिती आहे? पिकलेल्या केसांचे वयाने वृद्ध तुझ्या बापाहून अधिक वयाचे असे पुरुष आमच्यात आहेत. देवाने केलेले सांत्वन आणि तुझशी केलेली सौम्य भाषणे तुला तुच्छ वाटतात काय? तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवितोस? तुझ्या संतापाचा रोग देवाकडे का? तू आपल्या तोंडावाटे असले शब्द का काढतोस? मनुष्य निष्कलंक कोठून असणार? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार? श्रोत्यानो, योबाचे शहाणपण फार मोठे नाही व त्याच्याही पेक्षा अधिक शहाणी माणसे आपल्यात आहेत असेही अलिफस त्याला सांगतो. आणि विशेष म्हणजे तुझ्यापेक्षा आम्ही तिघे तुझे मित्र अधिक सुज्ञ व शहाणे आहोत असे तो म्हणायला कमी करीत नाही. तो त्याला असेही सांगतो की योबा, तू एक साधा सुद्धा माणूस आहेस. तू स्वतःला श्रेष्ठ समजून पापात राहू नकोस. या 15व्या अध्यायाच्या 4 ते 14 या वचनात आम्हाला ह्याच गोष्टी वाचायला मिळाल्यात. पुढे तो 15व्या वचनात एक महत्वाचे विधान करीत आहे. पहा, तो आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरीत नाही. आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही. त्याचे हे वाक्य सत्य आहे. परमेश्वराच्या दृष्टीने आकाशे देखील स्वच्छ नाहीत. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा हा आहे श्रोत्यानो, की देवाच्या दृष्टीने काही एक स्वच्छ नाही, शुद्ध व पवित्र नाही. मग योब देवासमोर कसा निर्दोष होऊ शकतो? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तेव्हा तो फक्त मानवजातीच्या सुटकेसाठीच मरण पावला नाही, तर त्याच्या या उद्धाराच्या योजनेत नवी सृष्टी व नवे आकाश यांच्याही निर्मितीची योजना आहे. अलिफस योबाला पुढे 16व्या वचनात सांगतो, तर तो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करीतो असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा? श्रोत्यानो, हे अलिफसचे वाक्य ही सत्य आहे. कारण जर आकाशे स्वच्छ नाहीत, त्यांना जर तारणाची गरज आहे, तर मानवाला त्या तारणाची कितीतरी मोठी गरज आहे. पण त्याचे हे बोलणे योबाला व त्याच्या परिस्थितीला लागू होत नाही. तो पुढे म्हणतो 20 आणि 21 वचनांमध्ये, 15वा अध्याय 20 आणि 21 वचने, दुर्जन जन्मभर आणि जुलमी मनुष्य त्याची आयुष्य मर्यादा संपेपर्यंत यातना भोगितो. दहशतीचा शब्द त्याच्या कानात घुमत असतो. भरभराटीच्या काळात विध्वंसक त्याचवर चालून येईल. या ठिकाणी सुद्धा अलिफज योबावर पुन्हा तोच अप्रत्यक्ष आरोप करीत आहे की योब दुष्ट आहे आणि त्याने काहीतरी पाप लपवलेले आहे. असल्या आरोपांनी योबाचा काही एक फायदा होणार नाही, पण या मित्रांविषयी त्याचे मन कटू बनत चालले आहे. श्रोत्यानो, आजच्या या अध्ययनात आपण ज्या महत्वाच्या गोष्टी पाहिल्या त्यांची आपण थोडक्यात उजळणी करूया. आपण पाहिले की योब अतिशय वैतागलेला असला, थकलेला असला, निराश झालेला असला, तरी त्याच्या मनात खोलवर एक विश्वास आहे. तो 14व्या अध्यायातील 12व्या वचनात व्यक्त झाला आहे. आम्हा सर्वांकरिता मरणानंतर जीवन आहे, परंतु त्यामध्ये आम्ही ख्रिस्ताबरोबरचे सार्वकालिक जीवन जगणार आहोत की त्याचा धिक्कार केल्यामुळे सार्वकालिक नरक यातना भोगणार आहोत, हे ठरवणे आमच्या हातात आहे. त्यानंतर पुन्हा योब व त्याच्या मित्रांच्या संभाषणाच्या दुसऱ्या फेरीची सुरुवात आपण पाहिली. येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवला. तो आजही जिवंत आहे व जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते मरणातून जीवनात पार जातात. तुम्ही या तुमच्या आत्म्याविषयीच्या अत्यंत महत्वाच्या बाबीविषयी जर अजूनही निर्णय घेतला नसेल, तर आजच त्याविषयी विचार करा. श्रोत्यानो, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी स्वर्गामध्ये जागा ठेवलेली आहे, परंतु जे ख्रिस्ताला नाकारतात त्यांच्याकरिता कुठलीच आशा नाही. हे मी सांगत नाही, परंतु परमेश्वराचं पवित्र वचन सांगत आहे. जेव्हा आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवता, त्याच्याद्वारे पापांची क्षमा प्राप्त करून घेता, तेव्हा आपणाला एक नवीन जीवन प्राप्त होते. आपण ख्रिस्तामध्ये एक नवीन सृष्टी होता. परंतु ख्रिस्ताला नाकारून आपण ख्रिस्तापासून, देवापासून दूर जाता. आणि मग जी व्यक्ती देवापासून दूर जाते तिच्याकरिता कुठलीही आशा नसते. आज जेव्हा ही कृपेची वेळ आहे, तेव्हा संधी साधून घ्या. आपल्या पापांची कबुली द्या, पापांबद्दल पश्चाताप करा आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनात तारणारा म्हणून स्वीकारा. आम्हाला माहीत नाही श्रोत्यानो, की आमचं जीवन कधी समाप्त होईल. ह्या पृथ्वीवरून आम्हाला कधी जावे लागेल. मृत्यू आम्हाला कधी आलिंगन देईल, कोणालाच माहीत नाही.
कदाचित आपण विचार करीत असाल की मी तरुण आहे, मला ह्या गोष्टींची आवश्यकता नाही. परंतु प्रत्येक तरुण व्यक्ती मी आपणाला विचारू इच्छिते की काय उद्याचा दिवस आपण पाहाल की आपण शाश्वती देऊ शकता. वृद्ध व्यक्तींना मी विचारते की तुम्हाला माहीत का की आपण किती वर्षे ह्या पृथ्वीवर जगणार. म्हणून जेव्हा आज परमेश्वर आपल्या वचनाच्याद्वारे आपणाला सतर्क करीत आहे, तो आपणाशी बोलत आहे, तेव्हा आपल्या गतजीवनातील पापांबद्दल पश्चाताप करा. त्या पापांना कबूल करा. होऊ शकतं की आपण अगदी फार गुप्त अवस्थेत पाप केलेलं आहे, त्याविषयी कोणालाच माहीत नाही, परंतु परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे. त्या सर्व पापांना कबूल करा. तो तुम्हाला पापांपासून सुटका देण्याकरिता तयार आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज तारणारा आहे. कृपेची वेळ आहे, परंतु एक दिवस असा येईल की तो ह्या जगाचा न्यायाधीश म्हणून ह्या जगात येईल. त्यावेळेला कृपेची वेळ राहणार नाही. मग तुम्ही कितीही प्रभू प्रभू म्हणाल, कितीही तुम्ही पश्चाताप कराल, तर काहीच फायदा होणार नाही. म्हणून आज जेव्हा परमेश्वर आपणाला संधी देत आहे, तेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला तारणारा म्हणून आपल्या जीवनात स्थान द्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की मनुष्याचे जीवन क्षणभंगूर जरी असले तरीही जर आमचे देवाशी नाते दृढ असेल किंवा जर आपण देवाशी आपले सध्याचे नाते पुनर्स्थापित केले, तर आम्हाला भविष्यातील पुनरुत्थान किंवा दैवी पुनर्स्थापनेसाठी आशा आहे. आमचे जीवन गर्विष्ठ आणि स्वार्थी आहे, तर आम्हाला नाशाचा सामना करावा लागणार. परंतु येशूच्या वधस्तंभी जाण्याने आम्हाला एक नवीन आशा देण्यात आली आहे. प्रियांनो, आमचे जीवन कसे आहे? काय आम्ही वधस्तंभावरील ख्रिस्ताला स्वीकारले आहे? तो आमचा तारणारा आहे असे आम्ही मानतो. आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये तू दिलेला आहेस. आणि प्रभूजी, आमच्या जीवनाची जी क्षणभंगुरता आहे आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवलेला असतो, त्यावेळेस आमचं जीवन जरी क्षणभंगूर असलं तरीसुद्धा आम्हाला भावी पुनरुत्थानाची आशा आहे. होय प्रभूजी, आम्हाला सार्वकालिक जीवन आहे हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. त्या वधस्तंभावरील ख्रिस्ताकडं आम्ही आमचं लक्ष लावतो, ज्याने आमच्यासाठी, आमच्या पापांसाठी हे सर्व काही सहन केलं आणि आपलं बलिदान केलं आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. त्या ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला नवीन आशा आहे. त्या आशेमध्ये जगण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.